विधानसभा लोकसभेनंतर पुन्हा एकदा कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते सक्रिय होताना पाहायला मिळाले। खरं तर या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या काही उमेदवारांच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपला जंग तो टाकल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे आहेत ते या संदर्भात बोलण्यासाठी सुद्धा आहेत। खरं तर काय नेमकी काय भूमिका काय आहे आपली? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये जवळपास आपण माझे जे सहकारी आहेत किंवा सहकारी संघटना आहेत त्या सर्व संघटनांनी की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा सत्तेमध्ये वाटा मागितला आणि त्याच्यामध्ये आपण 6 उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची आपण त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे ह्या महायुतीच्या नेत्यांना। पण सर्व नेत्यांनी याला केराची टोपली दाखवलेली आहे, याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। त्याचप्रमाणे जर बघितलं तर कोल्हापुरामध्ये ज्या पद्धतीनं आज कोल्हापूर शहरामध्ये काही उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत धर्मांध आहेत। आम्हाला कुठल्याही जाती धर्माला निश्चितपणानं विरोध नाही, पण त्याच्या विचाराला त्याच्या धर्मांधाला आमचा विरोध आहे। त्यातलं उदाहरण जर म्हटलं तर प्रभाग क्रमांक 12 त्यामध्ये सातत्यानं जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी आजरेकर परिवार म्हणजे त्यांची सून महापौर असताना सुद्धा या कोल्हापूरमध्ये एक चांगलं फुटबॉल स्पर्धा चालती म्हणजे कोल्हापूर महापौर चषक, तो चषक तारा राणींच्या नावाचा आहे आणि त्या चषकावरती ॲडिशनल त्या चांद तारा लावला आणि त्या खरोखर तारा राणींचा त्यांनी अवमान केलेला आहे आणि त्याच घरातल्या त्या आज तिच्या नवऱ्याला त्या महापौरच्या उमेदवारी दिलेली आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं लक्षतीर्थ वसाहतमध्ये जो बेकायदेशीर मदरसा आहे तिथल्या लोकांना त्रास होत होता आणि न्यायालयाने त्याचा आदेश दिला की हा मदरसा काढावा म्हणून, आणि तो मदरसा लक्षतीर्थ वसाहतमध्ये असताना सुद्धा इथून बागवानगिरीतल्या काही महिलांना घेऊन त्या ठिकाणी विरोध केला। म्हणजे सातत्यानं हिंदुत्वाला विरोध करायचा असा आमच्याकडं माल मसाला भरपूर आहे। तो शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या दिवशी यांच्या गल्लीतनं गांधी छाप नोटा निघतील त्यावेळेला आमच्याकडली ती खिशातली कागदं निघतील आणि त्याचप्रमाणे मी या सर्व नेत्यांना पालकमंत्र्यांसकट मी आव्हान करतो। आज रवींद्र चव्हाणांना सुद्धा आव्हान करतो, ज्या प्रभागामध्ये तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करणार आहे त्या ठिकाणी तुमचं कमळ आहे काय ते पहिलं बघा। त्या ठिकाणी आज एक धनुष्यबाण गायब झाला आणि दुसरा धनुष्यबाण आजरेकरांच्या घरात घाणवत ठेवलाय तुम्ही। म्हणजे आमची ही चीड आहे, जे तुम्ही हिंदुत्वाला हिंदुत्व म्हणून समजताय आणि जे आमच्यासारखे सातत्यानं अनेक गुन्हे गंभीर गुन्हे आम्ही अंगावर दाखल करून घेतोय आणि आमचा विचार करत असला तर जाहीर निषेध आहे। आज कोल्हापुरामध्ये 9 आमदार महायुतीचे आहेत आणि याच नेत्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आज या मुश्रीफ साहेबांना अंगावर घेतलं की जर त्यांना तुम्ही पालकमंत्री देणार असला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। म्हणजे तुमचा आदेश आम्ही पाळायचा। वेळ प्रसंगी आज आम्ही काँग्रेसचे नेते बट्टी साहेबांना अंगावर घ्यायचं, वेळ प्रसंगी मुश्रीफ साहेबांना अंगावर घ्यायचं आणि जर आमचा विचार करणार नसाल आणि आमचा स्वीकार करणार नसाल तर भविष्यामध्ये त्यांचा निश्चितपणानं तिरस्कार केल्याशिवाय राहणार नाही। तिरस्कार जो आहे तो आपण पाहायला मिळते। खरं तर हे एकमेव कारण आहे प्रभाग क्रमांक 12 की पूर्ण महानगरपालिकेच्या ज्या उमेदवार आहेत त्यामध्ये माहितीनं कुठेतरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना कुठेतरी अन्यायाचीच भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली हे जग जाहीर आहे। हिंदुत्वाच्या मतांवरती लोकसभा आणि विधानसभेला उमेदवार निवडून आले। खरं तर महाविकास आघाडीच्या लोकांकडे आपण रिप्रेझेंटेशन मागण्यासाठी गेलोच नव्हतो, कारण ते आपल्याला सहकार्य करत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे। महायुती या बाबतीत हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेते म्हणून महायुतीच्या लोकांकडे आपण रिप्रेझेंटेशन मागण्यासाठी गेलो। रिप्रेझेंटेशनचा आपण विचार करू असं सांगण्यात आलं। आर्थिक सक्षमता तपासली गेली। या बाबतीत एक असं आहे की हे रस्त्यावर उतरणारे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत यांच्यापैकी तुम्हाला आर्थिक सक्षम कोणच दिसणार नाही, कारण जर आर्थिक सक्षम असले तर ते रस्त्यावरती उतरू शकत नाहीत। तुम्ही जर बघितलं तर रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आर्थिक सक्षम असू शकत नाहीत आणि आर्थिक सक्षम असलेले लोक कधी रस्त्यावर उतरत नाहीत। हे रिप्रेझेंटेशन देऊया म्हणून सांगितलं, पण शेवटपर्यंत या गोष्टीचा विचार केला गेला नाही। आज करू उद्या बघू अजून फायनल व्हायचं आहे करत करत आता वेळ काढून गेला आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्याच भागांमध्ये बरं आमची फक्त अशी काही मागणी नव्हती की सगळ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तुम्ही रिप्रेझेंटेशन द्या। आमचं म्हणणं हे होतं की तुम्ही हिंदुत्वावर मतं मागताय तर तुमच्या पक्षाची पण उमेदवारी देत असताना तुम्ही हिंदुत्वाचा विचार करणारे किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या लोकांना तुम्ही उमेदवारी द्या। या सगळ्यामध्ये पूर्णतः डावललं गेलं आणि या सगळ्या लोकांचा रोष त्यामुळे आलेला आहे। हा रोष आहे आपण पाहतोय। खरं तर अशाच पद्धतीने या सगळ्या 81 प्रभाग आहेत आपल्याकडे
हिंदुत्ववादी कार्यकर्ते अशाच पद्धतीने रोष दाखवणार आहेत का? 100% दाखवणार. 100% तुम्हाला 20 ठिकाणी 20 प्रभाग जे नवीन आता आरक्षित आहेत त्या प्रभागामध्ये मला हिंदुत्ववादी यंत्रणा म्हणून आमचा प्रभाव नक्की दिसेल. काय नेमका अजेंडा काय असणार संपूर्ण निवडणूक काळामध्ये? पहिलं तर उमेदवारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मागितली, त्याच्या मागचं कारण काय आहे ते सांगतो. त्याच्या मागचं कारण म्हणजे त्या जे सभागृह नवीन तयार होईल त्या सभागृहात एखादा तरी आपला कडवट हिंदुत्ववादी जावा आणि आपले प्रश्न मांडावेत ही अपेक्षा होती. पण हे राजकीय नेत्यांना पटत नाही त्या गोष्टी, त्यामुळे त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही. आता जे सुरू आहे आता ते बरोबर उलट चालू आहे, म्हणून हा विरोध आहे. जे आम्ही मागितली हिंदुत्वाच्या बळकटीसाठी मागितलेली उमेदवारी आणि त्याच्या बरोबर उलट काम चालू केलेलं आहे. म्हणजे धर्मांधतेनं बरबटलेली लोक ज्यांच्यावर आमची लढाई असते रस्त्यावर त्यांनाच पक्षात घेऊन हिंदुत्ववादी पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाते. म्हणजे डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. म्हणजे ज्यांच्यावर दंगलीचे गुन्हे आहेत, ज्यांनी वेगवेगळे प्रकारे म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधात काम केलेलं आहे आणि तसे पुरावे पण आहेत, दिसतंय सगळं, त्या लोकांना बोलवून पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाते. हे अतिशय निषेधार्ह आहे आणि त्याचा आम्ही कडाडून विरोध करणार. आम्ही हिंदुत्ववादी यंत्रणा म्हणून 20 प्रभागात आमचा प्रभाव दिसेल अशी व्यवस्था करत आहोत. आणि आता कसं आहे, राजकीय नेत्यांना ते मताची भाषाच कळती आणि ते आम्ही त्यांना दाखवून देऊ. नक्कीच महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि अशा पद्धतीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहे. कुठेतरी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपलं नेतृत्व करावं अशीच एक भूमिका जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. मात्र माहितीच्या कुठेतरी नेत्यांकडून याला कुठेतरी बगल दिली जाते आणि एक अन्यायाची भूमिका जी आहे ती मांडली जाते का, असा एक प्रश्न जो आहे तो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळतोय. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.